नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुनील पांडे लिखित गोष्ट एका रिटायरमेंटची ही लघु कादंबरी आणि आज भाग 4. गेले 10 वर्षात सेंड ऑफचा कार्यक्रम झाला नाही, असा वाघमारे साहेबांचा कार्यक्रम झाला पाहिजे. नाही, तो आपण केलाच पाहिजे. परवा दुपारी जेवताना बाबूराव हे सगळ्यांना म्हणाला. मी क्षणभर ते ऐकून विचारात पडलो, पण काही बोललो नाही. सेंड ऑफचा कार्यक्रम झाला पाहिजे हे ठीक आहे, पण तो दणक्यात व्हायला पाहिजे ह्याबद्दल मात्र मी असहमत होतो. तुम्ही तुमच्या आनंदाचं असं कसं काय प्रदर्शन करता? वाघमारे साहेब रिटायर झाले की त्यांच्याबरोबर त्यांचा जो काही वाईटपणा होता तो कायमचा संपला ना. आठवणीत ठेवायच्या फक्त चांगल्या गोष्टी. मागे नाशिकच्या आयुक्तांची बदली झाल्यावर काही लोकांनी पेढे वाटून फटाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला. काय म्हणायचं या वृत्तीला? आपण कोणाला तरी नको असणं ही भावना अतिशय त्रासदायक आणि क्लेशकारक असली तरी अनेकदा आपण जे पेरतो तेच उगवतं हे सुद्धा खरंच आहे, नाही का? जोपर्यंत एखादी व्यक्ती खुर्चीवर आहे तोपर्यंत माणसं मान सन्मान करतात, नमस्कार घालतात, किंमत देतात. पण एकदा का खुर्ची गेली की कोणी किंमत देत नाही. अशी माणसं मग आयुष्यात एकटी पडत जातात. आयुष्यात या लोकांनी फक्त पैसा कमावलेला असतो, माणसं कमवलेली नसतात. साहेबांनी बेल वाजवली, माझी विचारांची साखळी तुटली. रघु केबिनमध्ये गेला. 2 मिनिटात बाहेर आला. आमचं पेन्शन क्लार्क संतोष चव्हाण याला साहेबांनी बोलवलंय हा निरोप दिला. हातातलं काम बाजूला ठेवून संतोष चव्हाण पटकन वाघमारे साहेबांच्या केबिनमध्ये गेला. मिस परांजपेंनी झेरॉक्स काढण्यासाठी मला फाईल दिली. मी झेरॉक्स काढायला लागलो. ती ऑफिशियल फाईल नव्हती. मिस परांजपे यांची ती जात पडताळणी करण्याची व्यक्तिगत फाईल होती. मी एक कागदपत्राची झेरॉक्स काढायला लागलो. पूर्वी भोसले नावाचे साहेब होते, असेच वाघमारे साहेबांसारखे कडक. एकदा ऑफिसात मी एका क्लार्कनं दिलेल्या रेशनिंग कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स काढत होतो. साहेब जवळ कधी आले मला कळलंच नाही. भोसले साहेब मला म्हणाले, काय करतोय साठे? झेरॉक्स काढतोय साहेब. मी म्हणालो, कोणाच्या झेरॉक्स आहेत? काकडे साहेबांनी झेरॉक्स काढायला सांगितली. हे ऐकलं आणि भोसले साहेबांनी काकडेंना खूप झापलं. ही झेरॉक्स मशीन ऑफिसच्या कामासाठी आहे, व्यक्तिगत कामासाठी नाही. बाहेर जाऊन 5-6 हजार रुपये खर्च करा आणि झेरॉक्स काढत जा इथून पुढे. काकडे हो साहेब एवढं घाबरत म्हणाला. आता ह्यावर काय बोलायचं? मगाशी वाघमारे साहेबांच्या केबिनमध्ये गेलेला संतोष चव्हाण बाहेर आला. हेड क्लार्क माने पेनानं कान टोकरत संतोष चव्हाणला म्हणाले, काय मग चव्हाण, काय म्हणले साहेब? साठे मामांचा शिल्लक रजेचा आणि फंडाचा चेक तयार आहे का विचारत होते. मग तू काय म्हणला? साठेंचे दोन्ही चेक तयार आहेत आणि तुमचेही चेक तयार आहेत. देशपांडे त्यावर खो खो हसायला लागले. तुला सांगतो चव्हाण, साहेबांना साठेच्या चेकचं काही देणं घेणं नाही. त्यांना त्यांच्या चेकची चौकशी करायची असणार. पण तसं विचारणं वाईट दिसेल म्हणून साठ्यांचं नाव त्यांनी पुढे केलं. बाकी तू साहेबांना बरोबर उत्तर दिलंस. संतोष चव्हाण काहीही न बोलता फक्त गालातल्या गालात हसला. काही मंडळी चोंबड्या उत्सुकतेनं हेड क्लार्क मानेंच्या टेबलाभोवती गोळा झाली. बाय द वे साहेब अजून काही बोलले का? नाही, काही विशेष नाही. 4 वाजता सेंड ऑफच्या कार्यक्रमात साठेंना चेक द्यायचा आहे, एका पाकिटात चेक तयार ठेवा, एवढंच बोलले साहेब. संतोष चव्हाणनं आतली खबर दिली. साहेबांचे सुद्धा चेक तयार ठेव पाकिटात. बाय द वे साहेबांना किती पैसे मिळणार आहेत रे? प्रॉव्हिडंट फंडाचे, शिल्लक रजेचे? थांबा मानेसाहेब, तुम्हाला अगदी ॲक्युरेट आकडा सांगतो मी. असं म्हणत पेन्शन क्लार्क संतोष चव्हाण त्याच्या टेबलापाशी गेला. टेबलाच्या खाणातनं त्यांनी साहेबांचे 2 चेक काढले. चेकवरचं साहेबांचं नाव त्यांनी आधी वाचलं आणि हेड क्लार्क मानेंच्या टेबलापाशी आला. सिनियर क्लार्क देशपांडेंनी संतोष चव्हाणच्या हातातले दोन्ही चेक चव्हाणला विचारलं, यातला फंडाचा आणि शिल्लक हक्काच्या रजेचा चेक कुठला? संतोष चव्हाणनं देशपांडेच्या हातातले चेक पुन्हा स्वतःकडे घेतले. हा फंडाचा चेक, 34,560 रुपये. संतोष चव्हाणनं दुसऱ्या चेकची रक्कम सांगितली. अगो बाई, ऑफिसातली मिस परांजपे जवळजवळ ओरडल्याच.
तसे देशपांडे मिस परांजपेवर ओरडले, अहो हळू, इतक्या जोरात काय ओरडता? भिंतीला कान असतात, साहेब येतील तुमचा आवाज ऐकून बाहेर. तशी मिस परांजपेने जीभ चावली आणि म्हणाली, सॉरी हां. 50 लाख तर इथेच झालं की. अजून ग्रॅज्युएटी कॅम्प्युटेशनचे 2 चेक बाकी आहेत. अरे वा, म्हणजे 1 कोटी हमखास मिळणार वाघमारे साहेबांना. हो नक्कीच, थोडेफार पुढे मागे. शितोळेंनी नम्रपणे विचारलं, काय करणार काय साहेब इतक्या पैशांचं? साहेबांना जाऊन विचारता का, इतक्या पैशाचं आपण काय करणार? देशपांडेंच्या या खोचक बोलण्यावर सगळे फिदी फिदी हसायला लागले. तसा शितोळे ओशाळला आणि म्हणाला, देशपांडे साहेब, माझ्या बोलण्याचा उद्देश तो नव्हता हो. माझा बोलण्याचा उद्देश एवढाच होता का साहेबांना मुलगा नाही, मुलगी पळून गेली आहे, राहिलेत फक्त नवरा बायको. अहो शितोळे, माणसाला कितीही पैसे दिले तरी ते कमी आहेत का? मोठ्या लोकांची गोष्ट वेगळी, सगळं हाय फाय लाईफस्टाईल. जेवढा पगार जास्त तेवढी उधळपट्टी जास्त. देशपांडेंनी सगळ्यांना ज्ञानामृत पाजलं. सगळ्यांनी सहमती दर्शवत माना हलवल्या. तेवढ्यात बेल वाजली. सगळी मंडळी पटकन आपापल्या जागेवर जाऊन बसली. नशीब चर्चा तिथेच थांबली, नाहीतर ती चर्चा माझ्या चेकपर्यंत येऊन पोचली असती. त्यात मी एकटा जीव सदाशिव. पत्नी वसुधा गेली, नलूचं लग्न झालं. आता बरोबर राहिलं कोण? लोकांना आपला गप्पा मारायला आणि सगळ्याला तेवढा विषय. इतके अमुक अमुक रकमेचे चेक मिळाले साठे मामांना. आता साठे मामा एवढ्या पैशांचं काय करणार? वसुधाच्या मृत्यूनंतर अनेकांनी मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला होता. अगदी नलूनी सुद्धा दिला. नलू तर माझी मुलगी, ती म्हणाली, बाबा तुम्हाला लग्न करायचं असेल तर बिनधास्त करा, माझी काही हरकत नाही. आता काय बोलणार? कोणाची नसेल माझ्या लग्नाला हरकत, पण माझी तर होती ना हरकत परत लग्न करायला. आता काय लग्न करायचं वय राहिलं का माझं? अहो ज्या वयात नातवंडांना खेळवायचं त्या वयात पुन्हा लग्न करायचं? छे काहीतरीच काय. जनाची नाही पण मनाची तयारी ठेवलीच पाहिजे ना आपण. आणि मी एकटा आहेच कुठे. वसुधाच्या आठवणी आहेत ना आयुष्यभर माझ्यासोबत. अजून काय हवं आहे मला? वसुधा माझं पहिलं प्रेम आणि शेवटचं सुद्धा प्रेम तीच. वसुधाची जागा आयुष्यात पुन्हा कोणी घेऊ शकणार नाही आणि मी सुद्धा कोणाला वसुधाची जागा देणार नाही. त्या दिवशी पेन्शनचा फॉर्म भरताना संतोष चव्हाण मला म्हणाला, मामा पेन्शनसाठी जोडीचे फोटो द्या तुमचे. जोडीचे? काही न समजून मी विचारलं, हो तुम्ही लग्न करा आता, वारसपत्नी म्हणून दोघांचे जोडीचे फोटो द्या मग. नाही काहीतरीच काय अरे? काहीतरीच नाही मामा, मी सिरियसली बोलतोय. लोकांचा नका विचार करू. नाही तुझ्या भावना मी समजू शकतो पण हे शक्य नाही आहे. मी चव्हाणला म्हणालो, मामा अहो एक रिटायर्ड सेवक होता, अगदी एकटा. रिटायर व्हायच्या आधी त्यांनी लग्न केलं, पेन्शनला जोडीचे फोटो दिले, पण बिचाऱ्याचं फार मोठं दुर्दैव बरं का. का रे? नाही ते लग्न त्याला मानवलंच नाही. ते कसं काय? लग्नानंतर 2 महिन्यात हार्ट अटॅकनं बिचारा गेला की. अरे अरे फार वाईट झालं. नाही तो गेला पण कोणाचं तरी कल्याण करून गेला हो. त्याच्या त्या बायकोला पेन्शन लागू झाली, वर त्या वयात पतीची सगळी देय रक्कम तिलाच मिळाली. नशीब म्हणायचं नाही का एकेकाचं. हे बघ उतार वयात प्रत्येकाला आधाराची गरज असते, कारण मुलं त्यांच्या संसारात मग्न असतात. बिचारा बाप किंवा बिचारी आई मात्र बरोबर सगळा गोतावळा असताना सुद्धा मानसिकदृष्ट्या एकटेच जगत असतात. माझ्या बघण्यात आहे एक माणूस असा. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं, तेही चक्क 22च्या मुलीशी. अगदी स्वतःच्या मुलीच्या वयाची ती. तिला मैत्रीण म्हणावं अशा आपल्या वयाच्या मुलीला आई म्हणायला लागावं हे दुर्दैव नाही का त्या मुलीचं? ज्या गरीब बापानं आपल्या मुलीचं लग्न अशा बाप वयाच्या माणसाबरोबर लावून दिलं त्याची मानसिकता काय म्हणायची? केवळ पैसा आणि पेन्शन बघून अशा घरात मुलीला द्यावं हे मोठं दुर्दैव आहे. आणि जगात अशी उदाहरणं काही कमी नाही आहेत. पैशानं अनेक गोष्टी विकत घेता येतात, हेच खरं आहे. गेल्या आठवड्यात रमेशचा फोन येऊन गेला. रमेश म्हणजे माझा धाकटा भाऊ. खूप दिवसांनी त्याचा फोन आला होता. रमेशचं नक्की माझ्याकडे काहीतरी काम असणार हे मी नेहमीप्रमाणे ओळखलं. म्हणजे कामाशिवाय तो तसा मला फोनच करणार नाही ना. त्यांच्या अडचणीसुद्धा ठरलेल्या. पेरणी करायची आहे, थोडी पैशांची गरज आहे. थोरल्याला हॉस्टेलचे पैसे पाठवायचे आहेत, घराची कौलं शेकारायची आहेत,
शेतात नवीन विहीर काढायची आहे. यंदा दुष्काळ खूप मोठा आहे, थोडी पैशांची गरज आहे. काही ना काही निमित्तानं त्याचा मला फोन यायचा, म्हणजे काम असेल तेव्हाच. रमेशचा फोन आला तेव्हा मी ओळखलं की त्याला काहीतरी अडचण नक्की असणार. हां, हॅलो रमेश, कसा आहेस रे? मी विचारलं. मी ठीक आहे भाऊ, सहज फोन केला होता, कसा आहेस म्हणून. हां, मी पण ठीक आहे ना इकडे. नलू काय म्हणतीये? नलू मजेत आहे. थंडी काय म्हणते मुंबईत? डिसेंबर चालू आहे, आता कसली रे थंडी मुंबईत. खरंय खरंय. घरी सगळे कसे आहात तुम्ही? आम्ही ठीक आहोत. एकदा येऊन जा मुंबईला. गेल्या कित्येक वर्षात आला नाहीत तुम्ही. अरे कामामुळे कसली सवड मिळते आम्हाला. आता तूच ये गावाला कायमचा. कायमचा? हो, पुढच्या आठवड्यात रिटायर होशील. काय करणार आहेस एकटा मुंबईत? अरे मी काय करू तिकडे येऊन? काही करू नकोस, मस्त आराम कर इकडे. काय ठेवलंय काय त्या मुंबईत आता? हे बघ, गावाला वेळ चांगला जाईल. शेवटी गाव ते गाव. बरं, पुढचं पुढे बघू. बाकी सगळं ठीक आहे ना? मी विषय बदलत म्हणालो. तसं बरंच म्हणायचं आहे भाऊ. का रे, काय झालं? सगळं ठीक आहे ना? काय सांगू भाऊ तुला, शेतकऱ्यांच्या अडचणी शेतकऱ्यांनाच माहिती. नोकरदार पेन्शनदार लोकांचं आपलं बरं आहे रे. दर महिन्याला न चुकता वेळच्या वेळी पगार पेन्शन हातावर पडते. हा टोला मला आहे हे मी बरोबर ओळखलं. मी भले नोकरदार असलो तरी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या माहिती आहेत. मुंबईकर झालो असलो तरी माझं मन अजूनही गावाकडच्या घरात आणि रानावानात गुंतलेलं आहे. अहो, गावाशी असलेली नाळ इतक्या सहजासहजी तुटते का? शाळेत रमेशचं डोकं कधी फार चाललं नाही. रमेशनं शाळा शिकावी म्हणून मी काही कमी प्रयत्न केले का? शेवटी नशीब असतं ना एकेकाचं. तो वडिलांच्या बरोबर शेती करायला लागला, पण शेतीचा व्यवसाय तसा बेभरवशाचा. सगळा भरवसा निसर्गावर. त्याची कृपा झाली तर ठीक, नाही तर काही खरं नाही. मुंबईत असलो तरी माझी घराला आर्थिक मदत होतीच. मीनाला, धाकट्या बहिणीला मुंबईत चांगलं स्थळ बघितलं. चांगला सरकारी नोकरीत काम करणारा मुलगा बघितला, तिचं लग्न लावून दिलं. मीना भिवंडीला असते, येते माझ्याकडे अधूनमधून. मी जातो कधीतरी तिच्याकडे. फोनवर मी रमेशला म्हणालो, अरे काय झालं काय रमेश? काही प्रॉब्लेम असेल तर निसंकोचपणे मला सांग. अरे सध्या काही दिवसापासून हिची तब्येत फारशी बरी नाही आहे रे. काय होतं आहे काय? सारखं पोटात दुखतं बघ तिच्या. मग डॉक्टरांना दाखवलंस का नाही? जाऊन आलो आज सकाळीच दवाखान्यात. काय म्हणाले डॉक्टर? मुतखड आहे म्हणाले, ऑपरेशन करायला लागेल म्हणाले. किती खर्च सांगितला डॉक्टरांनी? मी मुद्द्यालाच हात घातला एकदम. 35,000 ते 40,000 खर्च येईल म्हणाले. लेझर ऑपरेशन आहे, 2-3 दिवस थांबायला लागेल ऑपरेशन नंतर. अरे मग विचार कसला करतो? करून टाक ऑपरेशन. अंगावर काढू नका रे. मी समजुतीच्या स्वरात सांगितलं. हो ना, ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही दुसरा. पैशांची तयारी झाली. मी परत मुद्द्याला हात घातला. 30,000ची सोय केली आहे. तुझ्याकडनं थोडीफार मदत झाली तर बरं होईल. ठीक आहे, बघतो मी. तू लाग ऑपरेशनच्या तयारीला. मी 10,000 म्हणता 20,000 रुपये रमेशच्या अकाउंटला पाठवून दिले. फोन करून रमेशला पैसे पाठवल्याचं सांगितलं. औपचारिकपणे का होईना रमेशनी साधे माझे आभार मानले नाहीत. थँक्यू म्हणाला नाही. मी ते फार मनाला लावून नाही घेतलं. असतो एकेकाचा स्वभाव असं म्हणत मी ती गोष्ट सोडून दिली. पण नलूला ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि तिला पटलीसुद्धा नाही. पैशावरनं नलूनं मला चांगलंच सुनावलं. नलू मला म्हणाली, बाबा तुम्ही ना अगदी भोळे आहात. काय झालं नलू? काय झालं काय? मी म्हणते काय गरज होती रमेश काकाला पैसे द्यायची? अगं नलू, परिस्थिती जग. त्याच्या बायकोचं किडनी स्टोनचं ऑपरेशन आहे. भाऊ म्हणून तो कोणाला मदत मागणार? अहो पण गरज लागली तरच रमेश काकांना तुमची आठवण येते. मागच्या महिन्यात काकांनी मुलासाठी चांगली 90,000ची मोटरसायकल घेतली. गेल्या वर्षी टोले जंग बंगला बांधला. मुलाला शहरात कॉलेजला टाकलं, हॉस्टेलला राहतोय तो. या सगळ्या गोष्टींसाठी बरा असतो त्यांच्याकडे पैसा. मग ऑपरेशनसाठी पैसे नव्हते त्यांच्याकडे? मग मला सांग नलू, मी नेमकं काय करायला हवं होतं? मी विषय बदलत म्हणालो. स्पष्टपणे नाही म्हणता आलं असतं तुम्हाला बाबा सॉरी, पण मी लहान तोंडी मोठा घास घेते. कदाचित तुम्हाला माझं बोलणं फारसं आवडणार पण नाही. नाही हे बघ, तू बोलतेस हे पटतंय मला, पण वळत नाही. हो ना? हो ग बाबा, हो. आज त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. आज कधी आपण गावाला गेलो तर आपण त्यांच्यासाठी 2-4 दिवसांचे पाहुणे असतो.
त्या घरावर, शेतावर आपला काय हक्क उरला आहे? मोठ्या मनानं तुम्ही त्याच्यावर पाणी सोडलं, पण त्याची किती जाणीव आहे त्यांना? आणि त्यांची तर आपल्याला कधी 4 पैशांची मदत नसते. मी त्यावर काही बोललो नाही आणि बोलणार तरी काय, कारण नलू सांगत होती ते सगळं मला पटत होतं, पण वळत नव्हतं. रमेशसाठी मी फक्त ATM कार्ड होतो, बाकी माझा उपयोग शून्य. कधी काळी दुष्काळजन्य परिस्थितीत काकांनी मला मुंबईला नेलं. माझी परिस्थिती बदलली, माझं आयुष्य बदललं. यदा कदाचित मी गावीच राहिलो असतो तर रमेशसारखा शेतात राबताना दिसलो असतो. नलू म्हणते ते खरंच होतं. रमेश, त्याची बायको, पोरं कधी मुंबईला माझ्याकडे आली की मी मनासारखी त्यांची उडबस करायचो, पाहुणचार करायचो, चांगलं खायला प्यायला घालायचो, मुंबई फिरवायचो. जाताना मुलांना, रमेशला, त्याच्या बायकोला कपडे घ्यायचो, त्यांच्या हातावर 4 पैसे ठेवायचो. वर खर्चाला रमेशला पैसे द्यायचो. पण रमेशने नलूच्या हातावर कधी 4 पैसे ठेवले नाहीत, कधी तिच्यासाठी खाऊ आणला नाही, कधी प्रेमाने तिला जवळ घेतलं नाही. मुंबईला येताना कधी गावाकडचा वानवळासुद्धा आणला नाही, धान्य दिलं नाही. पण तरीसुद्धा आम्ही कधी एका शब्दानं त्याला बोललो नाही. मला वाटायचं बिचारा स्वतः शेतीत घाम गाळतोय, आपण कशासाठी त्याच्यात वाटेकरी व्हा.